नमस्कार, मी कुमार रमण कांतीलाल शिंदे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे ज्वालामुखी उद्रेक. मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वालामुखी कशी निघते. पहिलं थोडं त्याच्यात पाणी टाकायचं आणि थोडा इनो टाकायचं. माझे नाव अनुप सचिन दिवेकर. माझे नाव श्रेयांश ओंकार पाटे. माझ्या प्रोजेक्टचे नाव जलशुद्धीकरण यंत्र. हे दगड, इथं दगडी आहे, इथं खडी आहेत, इथं वाळू आहे, इथं कापूस आहे. आम्ही इथून पाणी टाकणार आहे. बस 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 बस. काय झालं पाण्याचं? हे पाणी कोणतं आहे? हे पाणी टाकलेलं सुरुवातीचं कोणतं आहे? अशुद्ध. शुद्ध. हा, आणि मग खाली जमा झालेलं पाणी पाट्या. नमस्कार, माझे नाव स्वरा महादेव खुडे. नमस्कार, माझे नाव पूर्वा अमोल गाडवे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे पाण्याची घनता. आपण सर्वात पहिले 2 ग्लास घेतले आहे, त्याच्यामध्ये पाणी घातले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचे. दोन्ही ग्लास मध्ये टाकायचं का? नाही, एका ग्लासमध्ये. बर. आणि एका ग्लासमध्ये नाही टाकायचं. लिंबू आपण जे पाणीमध्ये मीठ नाही टाकलं, साधं पाणीमध्ये आपण मीठ टाकायचं, नाही टाकायचं. त्याच्यामध्ये ते लिंबू खाली येतं. चमची आणि मीठ टाकलेल्या पाण्यात आता लिंबू टाकायचं का? हां, त्याच्यामध्ये टाकलं तर लिंबू तळाशी गेलं. अजून मीठ टाक. लिंबू काढून घे. टाक टाक तू टाक. टाक अजून ते सगळं टाक. नाही तर परत काढून घे बरं लिंबू आणि परत टाक बरं. करंगलंय ते. टाक आता अलगद ठेव. हा चल ठीक. नमस्कार, माझे नाव मनस्वी जितेंद्र मुळे. नमस्कार, माझे नाव राधिका संदीप मुळे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आम्ही सर्वात पहिल्यांदा मेणबत्ती पेटवणार आहेत. त्यानंतर त्यावर आपण इथे ग्लास ठेवणार आहे. ग्लास ठेवला की मेणबत्ती विझते. यातून आपल्याला हे समजते की ज्वलनासाठी हवेतील एका वायूची गरज असते. तो वायू जसा जसा आपण वापरतो तसे पाणी वर येत जाते. तो वायू हवेतील वायू तो संपतो तसे पाणी वर येण्याचे थांबते व मेणबत्ती विझली. आणि संपवायचं ना, अजून एकदा शूट करायचं. हा मोठा गाडा ना. हा. नमस्कार, माझे नाव कोमल चंद्रेश्वर रदे. नमस्कार, माझे नाव श्रेया बापू पाडवे. आमच्या प्रोजेक्टचे नाव पाण्याचे पृष्ठीय ताण. आधी आम्ही पाणी टाकून घेणार. काय केलं ताटामध्ये? काय घेतलं? पाणी त्याच्यावर पावडर टाकली. काय ते? पावडर. आणि यानंतर काय करते हे? साबण टाकले. डिझाईन